नमस्कार. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासूनच्या महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आहे. खरे तर दरवर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीच्या मुहूर्तावर महागाई भत्ता वाढीची भेटही दिली जाते. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दोनदा वाढवला जातो. पहिल्यांदा मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढीची भेट मिळते आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होते. दुसऱ्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये होतो आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाते. यावर्षी मात्र मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय झालेला नाही. यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरे तर केंद्रातील सरकारी 19 मार्च रोजी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेणार असे म्हटले जात होते. मात्र 19 मार्च रोजी असं काही घडलेलं नाही. सरकारी प्रक्रिया आणि आर्थिक मंजुरीतील दिरंगाईमुळे महागाई भत्त्यात वाढीची घोषणा रखडली असल्याचा दावा आता मीडियाने रिपोर्टमध्ये दिला आहे. जर सर्व काही वेळेवर झालं असतं तर केंद्र सरकारने होळीच्या मुहूर्तावर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए वाढीची भेट दिली असती. मात्र यंदा अजून महागाई भत्ता वाढीची भेट मिळालेली नाही. पण येत्या काही दिवसांनी कधीही या निर्णयाला मंजुरी मिळू शकते आणि लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. असे झाले तर एप्रिल महिन्याच्या पगारासोबतच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू असणार असल्याने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांना वितरित केली जाणार आहे. आता आपण यावेळी महागाई भत्ता किती वाढणार याबाबतचा थोडक्यात एक समजून घेऊया. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. AICPIच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता वाढ ही ठरते. सध्या जुलै 24 ते डिसेंबर 24 या कालावधीमधील महागाई भत्ता आकडेवारी ही समोर आली आहे. या आकडेवारीवर नजर टाकली तर यावेळी महागाई भत्ता फक्त 2% वाढणार आहे. असे जर झालं तर गेल्या 8 वर्षातील सर्वात कमी महागाई भत्त्याची वाढ ही ठरणार आहे. 8 वर्षापूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना 2% दराने महागाई भत्त्याची वाढ मिळाली होती. आता 8 वर्षांनंतर पहिल्यांदाच 2% महागाई भत्ता वाढ मंजूर होण्याची शक्यता आहे. यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% वरून 55% पर्यंत जाणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.